राधानगरी अभयारण्यातील वन्य प्राणी वनाबाहेर येऊन शेती पिकांचं नुकसान करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मानवावरही हल्ले वाढत असल्यानं वन्य प्राणी मानवी संघर्ष वाढलाय. आठवडाभरापूर्वी राऊतवाडी धबधब्यानजीक काही तरुणांना बिबट्याचं दर्शन झालं. वन्य प्राणी वनाबाहेर येण्याच्या प्रमुख कारणातील एक कारण म्हणजे राधानगरी अभयारण्याजवळील दुर्गमानवाड डोंगर परिसरातील खाजगी जमिनीमध्ये रात्रीच्या वेळी सुरू असणारं अवैध गौण खनिज उत्खनन. महसूल आणि वन प्रशासनाच्या समोर सुरू असणाऱ्या ह्या गोरख धंद्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष का, असा प्रश्न उपस्थित होतोय. गौण खनिज उत्खननाच्या ठिकाणावरून आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी घेतलेला हा आढावा. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेलं दाजीपूर अभयारण्य पुढे विस्तारित अभयारण्य होऊन राधानगरी अभयारण्य हे 351.16 चौरस किलोमीटर इतकं विस्तीर्ण अभयारण्य झालं. सुरुवातीस 20 चौरस किलोमीटर असणारं हे अभयारण्य विस्तारलं. या अभयारण्यामध्ये 35 प्रकारचे विविध वन्यप्राणी, 235 प्रकारच्या विविध पक्षीवर्गीय प्रजाती आणि 1800हून अधिक वनस्पती आढळतात. या वनस्पतीमध्ये 1500 प्रकारच्या फुलवर्गीय वनस्पती तर 300हून अधिक प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात. या अभयारण्यामध्ये जैवविविधतेचा जागतिक ठेवा आढळतो. या अभयारण्याला जागतिक वारसा स्थळामध्ये अभयारण्याची नोंद आहे. सध्या या अभयारण्याच्या सभोवतालच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचं उत्खनन सुरू आहे. त्यामुळं अभयारण्यामध्ये असणारे वन्य प्राणी हे डिस्टर्ब होतात आणि हे वन्य प्राणी शेती पिकामध्ये जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. परवाच राऊतवाडी येथे बिबट्याचं दर्शन काही तरुणांना झालं. त्यामुळं या रात्रीच्या वेळी आपण आता इथं एका ठिकाणी गौण खनिजाचं उत्खनन होत असल्याचं जिथं होतं आहे त्या ठिकाणी आपण आता आहोत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॉक्साईड गौण खनिजाचं उत्खनन सुरू आहे. राधान तालुक्यातील दाजीपूर अभयारण्य किंवा राधानगरी अभयारण्याच्या सभोवतालचा परिसरामध्ये हे उत्खनन सुरू आहे. मोठ्या प्रमाणात आणि दुर्मिळ असे हे खनिज आहे आणि या खनिजाची लूट सध्या सुरू आहे. कोट्यावधी रुपयांची उलाढाल या गौण खनिजाच्या माध्यमातून होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. राधानगरी तहसील कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरचा हा परिसर आहे. या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी उत्खनन केले जातं आहे आणि रात्रीच्याच वेळी कर्नाटक पाशिंगच्या डंपरमधून या खनिजाची वाहतूक होत असल्याचं आमच्यासमोर आलेलं आहे. राधान तालुका हा तसा पाहायला गेला तर निसर्गसंपन्न तालुका, परंतु या तालुक्यामध्ये दाजीपूर अभयारण्य किंवा राधानगरी अभयारण्याच्या सभोवतालच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं जातं आहे आणि रात्रीच्या वेळी मोठमोठी मशीननं हे उत्खनन होत असल्यामुळं जे अभयारण्यामध्ये प्राणी आहेत ते डिस्टर्ब होतात आणि हे प्राणी शेतकऱ्यांच्या शेती पिकामध्ये येतात आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. असं असूनसुद्धा प्रशासन का डोळझाक करतं आहे, यामागचं कारण का, हे शोधण्याची गरज आहे. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी.